तर आता कोकाटेंना हायकोर्टातून दिलासा न मिळाल्यास ते राजीनामा घेणार का असा प्रश्न समोर येतोय। कोकाटेंना दिलासा न मिळाल्यास राजीनामा निश्चित आहे। अटक वॉरंट निघाल्याने मुख्यमंत्र्यांची नाराजी व्यक्त होतीये का? कोकाटेंना दिलासा न मिळाल्यास त्यांचा राजीनामा निश्चित होणार आहे। तसंच अटक वॉरंट निघाल्याने मुख्यमंत्र्यांनी नाराजी आपले प्रतिनिधी गणेश कवडे आपल्यासोबत थेट जोडले गेलेत। गणेश, कोकाटेंना दिलासा न मिळाल्यास राजीनामा निश्चित आहे, तर याबद्दलची अधिक माहिती काय? श्रद्धा, नक्कीच ज्या पद्धतीने खरं तर जिल्हा कोर्टाकडून आहे ती शिक्षा सुनावण्यात आली होती, मात्र या शिक्षेला कुठेतरी स्थगिती देण्यात यावी यासाठी आता हायकोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये याचिका देखील आहे ती दाखल केलेली पाहायला मिळते। मात्र हायकोर्टाकडून लगेच यावर सुनावणी घेण्यात यावी अशी देखील मागणी आहे ती हायकोर्टाकडे होताना पाहायला मिळते। तर दुसरीकडे जर हायकोर्टाकडून कुठल्याही पद्धतीने या शिक्षेला सुनावणीला स्थगिती मिळाली नाही तर माणिकराव कोकाटेंची आमदारकी लगेच जाणार असल्याचं सूत्रांकडून माहिती मिळते, कारण की 2 वर्षाची शिक्षा असल्यामुळे माणिकराव कोकाटेंची ही राजीनामा आहे तो लगेच होणार असल्याचं सांगितलं जाते, कारण की या सगळ्या संदर्भातले कागदपत्र फक्त जर विधिमंडळाला प्राप्त झाले तर लगेच आहे ती आमदारकी रद्द केली जाऊ शकते। कारण की ज्या पद्धतीने माणिकराव कोकाटे या अगोदर देखील आहे ते तालुका कोर्टाकडून देखील आहे त्यांना शिक्षा सुनावली होती, त्यानंतर त्यांनी जामीन मंजूर केला होता आणि त्या जामिनांवर खरं तर ते बाहेर होते। त्यानंतर जिल्हा कोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये आहे ती सुनावणी झाली होती, मात्र यामध्ये देखील त्यांना कुठल्याही पद्धतीचा दिलासा आहे तो मिळालेला नाही, शिक्षा कायम ठेवण्यात आलेली आहे। तर दुसरीकडे आता हायकोर्टामध्ये या सगळ्या संदर्भामध्ये काय होतं हे देखील पाहणं गरजेचं आहे। मात्र ज्या पद्धतीने एखादी शिक्षा सुनावल्यानंतर हायकोर्टामध्ये जाण्यासाठी जो लागणारा वेळ होता तो देखील वेळ आहे तो माणिकराव कोकाटे यांना देण्यात आलेला नाहीये, त्यामुळे आजच्या हायकोर्टामध्ये या सगळ्या संदर्भात तात्काळ आहे ती सुनावणी घेण्यात यावी या संदर्भात देखील आहे ते कोर्टामध्ये आता नेमकं या सगळ्या संदर्भात काय होत। धन्यवाद गणेश, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। त्यामुळे आता माणिकराव कोकाटेंना हायकोर्टातून दिलासा न मिळाल्यास राजीनामा घेणार का असा प्रश्न समोर येतोय। तसंच अटक वॉरंट निघाल्याने मुख्यमंत्र्यांनी